हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगची सुरुवात होती शांत अशा रामतीर्थाच्या ठिकाणाहून, जिथे श्रीरामाचं गाणं सुरू होतं. मस्त असं दर्शन घेतलं. विराला पाण्याच्या बाप्पाला जायचं होतं, कंटाळी होती म्हणून आम्ही तिघं पण फिरायला इकडे आलो होतो. थोडा वेळ इथे घालवल्यावर खरंच मन प्रसन्न होतं. किती पण वेळा तुम्ही जा, अगदी 2-3 दिवसातनं एकदा जरी गेलात ना तरीसुद्धा असं मन प्रसन्न झाल्यासारखं होतं. तुमचं असं कुठलं ठिकाण आहे की जिथे तुम्हाला गेल्यावर बरं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. तर इकडे पिंपळ्या मारुतीला गेल्यानंतर तिथे इकडे माकडं आहेत, म्हणजे वानराची मूर्ती आहे. तर तिथे विरा त्यांना विचारत होती की तुम्ही काय करता इथे. आणि हे याची ट्रिपची मुलं आलेली बघून आहेत ना, तर आम्हाला माझे ट्रिपचे दिवस आठवले. आणि इकडे हे जे आहे हेडफोन काय म्हणतात त्याला, ते तुम्हीसुद्धा घेतलं आहे का ते कमेंटमध्ये सांगा. मी विक्रांतचे आणि छान फोटो काढले आणि विक्रांतने बघा माझा कसा फोटो काढला. तुमचंही असंच असतं का ते सांगा. तर कुठेही गेल्यानंतर यांचे फोन काय सुटत नाहीत, फोन येतच असतात यांना सारखे. घरी आल्यानंतर विरा मला इथे मदत करते. तिला ना इथे लसूण ठेचून पाहिजे होती, ते ठेचायचं दे ना असं म्हणत होती. कारण मी इकडे लसूण सोलून ठेवली होती, मिसळ करणार होते त्याच्यासाठी त्याच्यामध्ये घालायला. आणि तिला जरा कामाला लावलं होतं. विरा जरा मला लसूण सोलून दे गं असं म्हटल्यानंतर विरा आमची कशी म्हणते मला, आई मला हात नाही आहेत, म्हणजे हात माझे मागे आहेत, त्यामुळे मी लसूण सोलून देणार नाही असं सांगते. कधी कधी ते लहान मुलांच्या सेन्स ऑफ ह्युमरचं ना कौतुक करावं तितकं थोडंच असं वाटतं. छान अशी मिसळ केली, मिसळ पाव मस्त असा एन्जॉय केला. बऱ्याच दिवसापासून मला मिसळ खायची होती. तुमची पण अशी कुठली गोष्ट खायची आणि तुम्हाला सारखं क्रेविंग होतंय ते कमेंटमध्ये नक्कीच. मिसळ करता करता मोबाईल स्टँडला लावला होता म्हणून विराला इकडे ना काहीतरी म्हणायचं होतं. सर्वदा योग तुझा गलावा पलावा गडावा गलावा तुझे काय नाही देह देव माझा पलावा आणि उपेक्षू नको उपेक्षू नको गुणवंत अनंत रघुनायक मागणे मागणे यता मागणे हेचे आता